हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्ञानपथ अकॅडमी 5. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या CTET जुलै 2026 एक्झामसाठी सायन्सची सिरीज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, जी आपल्याला फक्त इम्पॉर्टंट नोट्स यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर आजचं फर्स्ट टॉपिक आहे आपलं ॲसिड, बेसिस आणि इंडिकेटर. सो लेट्स बिगिन. सो पहिला टॉपिक आहे आपलं ॲसिड. तर ॲसिडमध्ये आपल्याला कसं ओळखता येईल की ॲसिड हा पदार्थ आहे. तर त्याची जी टेस्ट आहे ती आंबट असते, बरोबर. सॉर म्हणजे काय? आंबट. ओके. याची जर pH लेवल आपण डिस्कस केली तर ती pH लेवल ही 7पेक्षा कमी असते, बरोबर. ओके. तर त्याची pH लेवल जी आहे ती 7पेक्षा कमी असते, म्हणजेच काय 1 2 3 4 5 6 अशी. त्यानंतर आयन्सबद्दल जर डिस्कस केलं, त्याचे आयन्स H+ आयन्स असे असतात. याची जर लिटमस पेपर टेस्ट केली तर लिटमस पेपर टेस्ट ही ब्ल्यूपासनं रेड होत असते. ठीक आहे. तर ॲसिड हा डेंजरस असतो आणि आपण डेंजरचा रंग हा रेड म्हणून डिनोट करतो. तर अशी ही ट्रिक आहे लक्षात ठेवायची की ॲसिडचा लिटमस रेड टर्न होतो. ओके. आता वळूयात आपण बेसिसकडे. बेसिस आपल्याला त्याची टेस्ट कशी देतं तर बिटर देतं. बिटर म्हणजे काय? कडू. ओके. आणि त्याला जर हात लावला तर त्याचं जे टेक्स्चर आहे ते आहे सोपी, म्हणजे साबणासारखं, सोपसारखं. याची pH लेवल जर डिस्कस केली आपण तर ती pH लेवल आहे 7पेक्षा जास्त, म्हणजे ज्यादा. ओके. आणि याचे जर आयन्सबद्दल आपण डिस्कस केलं तर OH- आयन्स असतात. याचं लिटमस पेपर टेस्ट बघितलं तर रेड लिटमसला तो ब्ल्यू करतो. ओके. रेड लिटमस पेपरला तो ब्ल्यू करतो, म्हणजे B फॉर बेस, B फॉर ब्लू असं लक्षात ठेवायचं. बेस हा ब्ल्यू करतो. होप्सो तुम्हाला इथे ॲसिड आणि बेसचं क्लिअर समजलेलं असेल, इम्पॉर्टंट पॉईंट्स. तर आपण इथे ॲसिडचं एक्झाम्पल एक डिस्कस केलं तर HCl हे एक ॲसिड आहे, बरोबर. आणि बेस आहे NaOH. ठीक आहे. आता यांना जर आपण बॅलेन्स केलं, बॅलेन्स म्हणजे काय? न्यूट्रलायझेशन, न्यूट्रल केलं. हे तुम्हाला लक्षात असायला पाहिजे की न्यूट्रल ही जी आहे ती 7 जेव्हा काही पदार्थ असतं pH लेवल 7 त्याला आपण न्यूट्रल असं म्हणतो. आणि जेव्हा आपण बॅलेन्स करतो, न्यूट्रलाइज करतो, त्याला न्यूट्रलायझेशन असं म्हणतो. ते आपण येणाऱ्या पुढे व्हिडिओमध्ये शिकूयात. नेक्स्ट आपण बघणार आहोत काही ॲसिडचे एक्झाम्पल्स जे आपल्याला एक्झाममध्ये विचारले जातात, जे NCERTमध्ये ऑलरेडी मेन्शन आहे. ठीक आहे. तर मी तुम्हाला झूम करून इथं थोडं दाखवण्याचा प्रयत्न करते. तर नेम ऑफ ॲसिड इथे दिलेलं आहे. ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड हे आपल्याला कुठं भेटतं तर विनेगरमध्ये हे आपल्याला भेटत असतं. फॉर्मिक ॲसिड. फॉर्मिक ॲसिड जे ॲन्स स्टिंग म्हणजे एखादी मुंगी चावली की त्याच्यात जे ॲसिड असतं ते असतं फॉर्मिक ॲसिड. त्याच्यानंतर आहे सायट्रिक ॲसिड. सायट्रिक ॲसिड म्हणजे जे सायट्रस फ्रूट्स असतात, जसे ऑरेंज, लेमन, आंबट जे फळं असतात त्यामध्ये तुम्हाला सायट्रिक ॲसिड असं भेटत असतं. नंतर लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिड म्हणजे काय? कर्डमध्ये, दहीमध्ये जे ॲसिड असतं ते असतं लॅक्टिक ॲसिड. स्पिनॅच म्हणजे काय? पालक. पालकमध्ये कुठलं ॲसिड असतं? ऑक्झॅलिक ॲसिड असतं. ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणजेच काय? विटॅमिन C, म्हणजेच आंबट पदार्थ. आवळा, आमला, सिट्रस फ्रूट्स, सगळे आंबट जे पदार्थ असतात त्यामध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड हे प्रेझेंट असतं. त्यानंतर टार्ट्रिक ॲसिड हे टर्मरिड म्हणजेच चिंच, ग्रेप्स आणि आंबट जे कैरी असते आपली, कच्चा आंबा, जो कच्ची कैरी असते ते, त्यामध्ये जे ॲसिड असतं ते असतं टार्ट्रिक ॲसिड. तर हे जे सगळे आपण आता ॲसिड डिस्कस केले ते नॅचरली आपल्या याच्यात सराउंडिंगमध्ये प्रेझेंट आहे, नेचरमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे काही बेस. काही बेसचे आपण एक्झाम्पल डिस्कस करू. हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये खूपदा हे क्वेश्चन विचारले गेले आहेत. ठीक आहे. तर हे जे मी एक्झाम्पल तुम्हाला दाखवते स्क्रीनवर ते खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. CTETचे फेवरेट क्वेश्चन्स यातून बनत असतात. तर पहिले आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. कॅल्शियम हायड्रॉक्साईड कुठे भेटतं तर लाईम वॉटरला भेटतो. अमोनियम हायड्रॉक्साईड हे विंडो क्लीनरला भेटतं. सोडियम हायड्रॉक्साईड हे आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे सोप आणि डिटर्जंट ह्या प्रकारमध्ये भेटतं. डिटर्जंट, ओके. वॉशिंग सोडा वगैरे आपण जे वापरतात त्यामध्ये हे सोडियम आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड्स भेटत असतात. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड कुठे भेटतं? मिल्क ऑफ मॅग्नेशिया. ठीक आहे. मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड हे मिल्क ऑफ. ठीक आहे. तर हे होते काही आपण आता बेसिसचे एक्झाम्पल आणि ॲसिडचे एक्झाम्पल डिस्कस केलेले. तर हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी.
यातून 1 मार्काचा प्रश्न तर हमखास बनत असतो. नेक्स्ट आहे ॲसिडचे काही रिॲक्शन्स. ठीक आहे, ते आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर ॲसिडची पहिली रिॲक्शन जर बघितली आपण तर ती असणार आहे बेस बरोबर. म्हणजे आपण इथे बेसची पहिली रिॲक्शन बघणार आहोत. बेस ही पहिली रिॲक्शन जी आहे बेसची ॲसिड बरोबर डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर बेसला आपण जर ॲसिडसोबत रिॲक्ट केलं तर आपल्याला जो प्रोडक्ट आहे आपल्याला त्यातनं काय मिळणार आहे तर सॉल्ट आणि वॉटर मिळेल. बरोबर, आपल्याला यामधून सॉल्ट आणि वॉटर मिळेल. तर ह्या असा जे रिॲक्शन आहे ज्याच्यात सॉल्ट प्लस वॉटर भेटतं, ज्याच्यात ॲसिड आणि बेस दोघं सेम म्हणजे इक्वल वापरलं जातं, त्याला न्यूट्रलायझेशन असं म्हणतात. बरोबर, मी तुमच्यासोबत हे डिस्कस केलं होतं. यामध्ये एक एक्झाम्पल पण दिले आहे. NaOH एक हा बेस घेतला आहे, HCl एक ॲसिड घेतले, दोघांना मिक्स केल्यावर NaCl प्लस H2O म्हणजे काय वॉटर. ओके, हे आपल्याला सॉल्ट भेटतं आणि हे वॉटर भेटतं. ठीक आहे, हे झाली आपली फर्स्ट रिॲक्शन. सेकंड रिॲक्शन जर आपण बघितली इथे बेसची, ती आहे सर्टन मेटल्स बरोबर. म्हणजे काही मेटल्स बरोबर जर बेसला रिॲक्ट केलं तर आपल्याला काय भेटतं सॉल्ट आणि हायड्रोजन गॅस. ओके, इथे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे ॲल्युमिनियम आणि झिंकचं. तर झिंक हे जेव्हा 2NaOH जे की बेस आहे त्याबरोबर रिॲक्ट होतं तर Na2ZnO2 हे आपल्याला सॉल्ट भेटत असतं आणि रिलीज काय होतं तर हायड्रोजन रिलीज होत असतं. ठीक आहे, काय रिलीज होतं हायड्रोजन. थर्ड रिॲक्शन आहे बेस प्लस नॉन मेटल. ठीक आहे, दॅट इज नॉन मेटल ऑक्साईड. त्याच्याबरोबर जर रिॲक्शन केली तर सॉल्ट प्लस वॉटर हे भेटत असतं. ही पुढे तुम्हाला रिॲक्शन लिहिलेली आहे जी नॉन मेटल ऑक्साईडची आहे. बरोबर, नॉन मेटल ऑक्साईड जर ॲसिडिक इन नेचर, ते ॲक्च्युली त्यांचं जे नेचर असतं ते कसं असतं ॲसिडिक असतं. जी फोर्थ रिॲक्शन ती आहे बेस अल्कलीन प्लस अमोनियम सॉल्ट्स. यामध्ये आपल्याला काय भेटतं सॉल्ट प्लस वॉटर. ठीक आहे, यामध्ये अमोनिया गॅस ही रिलीज होत असते. तर फर्स्ट आहे अमोनिया टेस्ट, याला असं म्हटलं जातं. तर यामध्ये स्मेल ऑफ अमोनियाची स्मेल येते आणि याच्यामध्ये जो रेड लिटमस असतो तो ब्ल्यू टर्न होत असतो. हे इम्पॉर्टंट पॉईंट्स लक्षात ठेवायचे. तर आता हे जे आपण रिॲक्शन्स बघितल्या त्याच्या ट्रिक्स कसं लक्षात ठेवायचं तर मी तो तुम्हाला सोपी ट्रिक लिहिली आहे. अमोआ असं लक्षात ठेवायचं म्हणजे काय ॲसिड मेटल नॉन मेटल ऑक्साईड आणि ॲल्युमिनियम ह्या टेस्ट असतात हे लक्षात ठेवायचे. ओके, आणि यामध्ये पण आपण जर बघितलं AMOA बरोबर, हा आपला ट्रिकचा पार्ट आहे. तर एमध्ये आपल्याला वॉटर रिलीज होतं. एवढं एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक रिॲक्शनमध्ये तुम्हाला सॉल्टच भेटणार आहे. म्हणजे काय तर सॉल्ट हे फिक्स आहे. ठीक आहे, आता अमोआमध्ये असं लक्षात ठेवायचं की लास्ट काय भेटलं, लास्ट काय होतं प्रोडक्ट H2O रिलीज होतं. जेव्हा मेटलबरोबर रिॲक्ट होते तेव्हा हायड्रोजन रिलीज होतं. ऑक्साईड्सबरोबर जेव्हा रिॲक्ट होते तेव्हा H2O म्हणजे वॉटर रिलीज होतं. ओके, आणि लास्ट अमोनियम बरोबर जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा वॉटर आणि अमोनिया हे रिलीज होतं NH3. ठीक आहे, तुम्ही रिॲक्शन जर बघितली तर मोस्ट ऑफ वॉटरच रिलीज होते. फक्त एकच रिॲक्शन लक्षात ठेवायची की जेव्हा बेस मेटल बरोबर रिॲक्ट होतं तेव्हा हायड्रोजन रिलीज करतात. ओके, सोपी ट्रिक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत ॲसिडचे रिॲक्शन. ओके, यामध्येही जेव्हा ॲसिड्स रिॲक्ट होतात ॲसिड आणि मेटलचं जेव्हा रिॲक्शन होतं तर त्याचं आपलं प्रोडक्ट भेटतं सॉल्ट प्लस हायड्रोजन. राईट, तर इथं आपण एक्झाम्पल घेतले Zn2HCl. तर आपल्याला काय भेटतं हायड्रोजन, आणि हायड्रोजन जेव्हा रिलीज होतं तर इथे पॉप साऊंड असा येत असतो. म्हणून मी इथं तुम्हाला पिक्चर्समध्ये पॉप साऊंड कसा असतो जेव्हा आपले जे बुडबुडे जे फुटत असतात किंवा जे स्मॉल क्रिस्टल असतात जे फुटत असतात, तडका दिल्यावर जेव्हा राई तडकते ते आवाज जसे असतात किंवा जे पॉपकॉर्न्स आपण टाकतो ते आवाज जसे असतात तसे पॉप साऊंड येत असतो जेव्हा हायड्रोजन रिलीज होतो ॲसिड मेटलमध्ये. ॲसिड आणि बेस रिॲक्शन जेव्हा होते तेव्हा आपण बघितलं सॉल्ट प्लस वॉटर ही आपल्याला रिॲक्शन भेटते, त्याला आपण न्यूट्रलायझेशन असं म्हणतो. नेक्स्ट आहे ॲसिड आणि मेटल कार्बोनेट किंवा बायकार्बोनेट. ठीक आहे, ॲसिडचं जेव्हा मेटल किंवा बायकार्बोनेटसोबत रिॲक्शन होत असते तेव्हा सॉल्ट वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज होत असतो. हे बघा, हे कसं लक्षात ठेवायचं, कार्बोनेट कार्बन आला आहे म्हणजे कार्बन CO2 रिलीज होणार. ओके, नेक्स्ट रिॲक्शन आहे ॲसिड मेटल ऑक्साईड. ॲसिड मेटल ऑक्साईडला सॉल्ट प्लस वॉटर आपल्याला ॲज अ प्रोडक्ट भेटतो. तर याचं ट्रिक कशी आहे तो MbCO MbC आणि O असं लक्षात ठेवायचं. म्हणजे काय तर मेटल बेस कार्बनेट आणि ऑक्साईड. तर याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची आहे तर बघा, MbCO म्हणजे मेटलसोबत जेव्हा रिॲक्शन केलं तर हायड्रोजन रिलीज झाला आणि त्याला पॉप साऊंड आला, हे लक्षात ठेवायचं, हे खूप इम्पॉर्टंट आहे.
ओके. नेक्स्ट आहे तुमचं वॉटर रिलीज होतं बेसला, कार्बोनेटला वॉटर प्लस कार्बन आलं म्हणजे CO2 रिलीज होणारच आहे, आणि लास्ट रिॲक्शन म्हणजे मेटल ऑक्साईडला वॉटर रिलीज होतं. ठीक आहे. इथेही जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर वॉटर हे सगळ्या प्रोडक्ट्समध्ये प्रोडक्ट आहे. ठीक आहे. यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण ही जी थर्ड जी रिॲक्शन आहे CO2ला जेव्हा आपण एक टेस्ट घेतो, त्याच्यामध्ये CO2 आहे का हे चेक करतो. त्यामध्ये लाईम वॉटर टेस्ट आपण करतो. ते कशी कळते तर जे पाणी असतं ते मिल्की होतं. मिल्की म्हणजे काय, दुधाच्या रंगाचं ते पाणी होतं. ठीक आहे. म्हणून त्याला लाईम वॉटर हे मिल्की टर्न करतं जेव्हा आपल्याला लाईम वॉटर टेस्ट करायची असते. ओके. होपसो तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल, आणि ॲसिड अँड बेसच्या रिॲक्शन्स मी तुम्हाला इझी वेमध्ये सांगायचा प्रयत्न करते. नेक्स्ट आहे तर इथे इंडिकेटरऐवजी आपण मी तुम्हाला कन्सेप्ट घेते जी खूप इम्पॉर्टंट आहे, ती आहे डायल्यूशन. ठीक आहे. डायल्यूशन यामधनं खूप इम्पॉर्टंट हा पॉईंट आहे. यामध्ये खूपदा क्वेश्चन्स विचारले गेले आहेत सीटेडमध्ये. ठीक आहे. मी तुम्हाला इथे डायग्राम काढून थोडा एक्सप्लेन करायचा प्रयत्न करते. ठीक आहे. तुम्हाला ही ए पिक्चर आणि बी पिक्चर हे दिसत आहे, राईट. यामध्ये वॉटर आणि इथे आहे हे ॲसिड. ठीक आहे. यामध्ये आपण ॲसिड आणि इथं जे आत आहे ते आहे वॉटर. तर ठीक आहे. तर यामध्ये क्वेश्चन असा विचारला जातो की डायल्यूजनला कोणती प्रोसेस ही करेक्ट आहे, ॲसिडमध्ये पाणी टाकणं करेक्ट आहे का वॉटरमध्ये ॲसिड टाकणं करेक्ट आहे, हे आपल्याला सांगायचं असतं. तर मी इथे तुम्हाला थोडक्यात एकदम शॉर्टमध्ये एक्सप्लेन करते. तर पहिली जी आहे ए, यामध्ये आपण जर बघितलं ॲसिड खाली ऑलरेडी दिलेलं आहे आणि आपण पाणी वरतून टाकतो. ठीक आहे. तर ह्या रिॲक्शनमध्ये एक्झोथर्मिक रिॲक्शन ही होत असते. ठीक आहे. एक्झो म्हणजे काय, एक्झिट, आणि थर्मिक म्हणजे काय तर हीट निघते. हीट ही एक्झिट होते, बाहेर पडते. बरोबर. तर हे कसं होतं, तर आपण आपलं जर किचनमधलं एक्झाम्पल घेतलं, आपण जो गरम तवा आहे तो तवा डायरेक्टली गरम गॅसवरनं उचलून पाण्याखाली ठेवला तर ते पाणी कसं उडतं, ओके, वाफ बनून. तसं म्हणजे ती वाफ काय होते, ती एक्झोथर्मिक रिॲक्शन होत असते, पाणी वाफ बनून उडतं. तर तसंच काहीतरी या रिॲक्शनमध्ये होतं, आणि म्हणून ही रिॲक्शन आपण प्रेफर करत नाही. ॲसिडमध्ये कधीही वॉटर टाकत नाही. तर याउलट कुठली रिॲक्शन करतो, तर पाणी घेऊन त्यामध्ये ड्रॉप आपण ॲसिड टाकतो. ठीक आहे. ड्रॉप ॲसिड टाकतो, आणि ती जी रिॲक्शन आहे ती आपल्याला बरोबर डायल्यूशन देते, बरोबर मिक्स होते ती रिॲक्शन, आणि म्हणून ही रिॲक्शन वॉटरमध्ये ॲसिड टाकणं ही रिॲक्शन बरोबर आहे. कळालं. होपसो तुम्हाला डायल्यूशन ही कन्सेप्ट इथे क्लिअर झाली असेल. नेक्स्ट आपण बघणार आहोत इंडिकेटर्स. ठीक आहे. तर इंडिकेटर्सला पहिले जाताना आपण त्याआधी एक कन्सेप्ट मी तुम्हाला इम्पॉर्टंट जी नोट आहे ती सांगणार आहे यामध्ये. तर ती नोट आहे की ड्राय लिटमस पेपर प्लस ड्राय HCl, म्हणजे जेव्हा ड्राय लिटमस पेपर आणि ड्राय HCl घेतो तेव्हा त्याची रिॲक्शन काय होते. तर हे तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं की त्याची काहीच रिॲक्शन होत नाही, कारण की HCl म्हणजे हे ॲसिड जो असतो तो कायम ॲक्वियस म्हणजे लिक्विडमध्येच लागतो, तर कुठलीही रिॲक्शन वर्क करेल. ओके. तर ही नोट आहे इम्पॉर्टंट, ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तर आपण इथे आता काही इंडिकेटर्सचे प्रकार शिकणार आहोत. तर आता आपण डिस्कस करतो इंडिकेटरचं काय यूज आहे. तर इंडिकेटरमुळे आपल्याला कळत असतं की जे आपले सबस्टन्स आहे ते ॲसिडिक आहे की बेस आहे. ओके. हे आपल्याला कळतं, त्यामुळे आपण इंडिकेटर्स हे यूज करतो. इंडिकेटर्सचे प्रकार जर आपण बघितले तर पहिला प्रकार आहे नॅचरल, दुसरा आहे सिंथेटिक, आणि तिसरा प्रकार आहे ऑलफॅक्टरी. ठीक आहे. तर नॅचरल प्रकार आपण जर डिस्कस केला म्हणजेच काय, जे पदार्थ नेचरमध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहे तसे नॅचरल इंडिकेटर. तर मी इथे तुम्हाला स्क्रीनवर नॅचरल इंडिकेटर्सचे एक टेबल ड्रॉ करते. तर मी इथे तुम्हाला एक टेबल ड्रॉ करून ठेवला आहे जो नॅचरल इंडिकेटर्सबद्दल आपल्याला माहिती देतो. तर हे डिस्कस करताना आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची, इथं मी ॲसिडचा टेबल लावला आहे, इथं बेसचा लावला आहे. ठीक आहे. आणि इथं मी काहीतरी पदार्थ हे घेतले जे आपण आता डिस्कस करणार आहोत. लिटमस हे जर आपण बघितलं तर लिटमस हे आपल्याला प्लांटपासून भेटतं. तर कुठल्या प्लांटपासून भेटतं, तर लायकिन. ठीक आहे. हे प्लांट आहे त्याच्यापासून आपल्याला हे लिटमस भेटत असतं. तर लायकिन हे कसं भेटतं, तर लायकिंग म्हणजे हे एक्झाममध्ये विचारू शकतात, तर तुम्ही लक्षात ठेवा.
फंगस प्लस ॲल्गी ह्यापासून हे लायकिंग बनलेलं असतं. ठीक आहे. त्याचा रंग जर आपण बघितला तर कसा असतो, तो पर्पल असतो. ओके. हे लिटमसबद्दल आपण माहिती घेतली. तर जेव्हा हे लिटमस आपण ॲसिडमध्ये टाकतो तर त्याचा ब्लूचा रेड कलर होतो आणि जेव्हा बेसमध्ये टाकतो तर रेडचा ब्लू कलर होतो. मी तुम्हाला सांगितलं होतं ॲसिड इज डेंजर म्हणजे रेड लक्षात ठेवायचं आणि बेस इज बी फॉर ब्लू, बी फॉर बेस असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नेक्स्ट इज टर्मरिक इज हळद. तर हळद जेव्हा आपण ॲसिडमध्ये टाकतो तर त्याच्यात नो चेंज असतो, त्याच्यात काही फरक पडत नाही. पण आपण जर बेसला टाकतो तर तो लाल होतो. ओके. चायना रोज म्हणजे चिनी गुलाब, हे जेव्हा आपण ॲसिडला टाकतो तर त्याचा रंग डार्क पिंक असा होतो आणि बेसला ग्रीन होतो. ओके. रेड रोज, लाल जे गुलाब आहे ते आपण जर ॲसिडला टाकलं तर ते रेड होतं आणि बेसला टाकल्यावर ग्रीन होतं. हायड्रोजेना हे प्लांट आहे एक, त्या प्लांटचं फूल जर आपण ॲसिडला टाकलं फ्लावर तर ते ब्ल्यू होतं आणि बेसला टाकलं फ्लावर तर ते पिंक होतं. ठीक आहे. तर हे काही आपण नॅचरल इंडिकेटर्स इथे डिस्कस केले आहेत जे व्हेरी इम्पॉर्टंट आहे एक्झामसाठी. हा सीटेटचा फेवरेट क्वेश्चन आहे. यामध्ये तुम्हाला असे क्वेश्चन्स बनवतात, मुद्दाम कन्फ्यूज करतात की एक पार्ट दिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल इथे विचारलं आहे चायना रोज किंवा इथे एक ABCD असं काही लिहून देतात की एक ए पार्ट आहे तो बेसला टाकल्यावर ग्रीन होईल आणि ॲसिडला काय होईल असं येतं, किंवा चायना रोज ॲसिडला टाकल्यावर काय होतं आणि बेसला टाकल्यावर ग्रीन होतं हे तुम्हाला सांगायचं असेल. ठीक आहे, सांगावं लागेल. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की ते डार्क पिंक होतो. ओके. किंवा ते डायरेक्ट देतील की चायना रोज दिलेला आहे किंवा ए इथं दिलेलं राहील आणि हे दोन ऑप्शन्स दिले असेल की ॲसिडला टाकल्यावर तो रेड होतो आणि बेसला टाकल्यावर तो ग्रीन होतो. तो कुठला इंडिकेटर आहे ते ओळखा. तुम्हाला सांगता आलं पाहिजे की तो रेड रोज आहे. असे क्वेश्चन्स हे सीटेटमध्ये विचारले जातात आणि हे मुद्दाम विचारतात कन्फ्यूज करण्यासाठी. आता इथे आपण सेकंड जो टाईप आहे इंडिकेटरचा तो म्हणजे सिंथेटिक, याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर सिंथेटिक इंडिकेटर जर डिस्कस केलं तर याचे परत टाईप्स आहेत, प्रकार आहेत. पहिला आहे फिनोप्थॅलिन इंडिकेटर आणि दुसरं आहे मिथाइल ऑरेंज. ओके. तर फिनोप्थॅलिन इंडिकेटरचं जर बघितलं, याला जर आपण ॲसिडमध्ये टाकलं तर याचा कलरलेस होतो, याच्यात काहीच चेंज होणार नाही. पण यालाच जर आपण बेसला टाकलं तर त्याचा रंग पिंक होईल. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे पण एक खूप इम्पॉर्टंट इंडिकेटर्स आहेत जे एक्झाममध्ये विचारले जातात. मिथाइल ऑरेंजला ॲसिडला टाकल्यावर त्याचा कलर रेड असा होत असतो आणि बेसला टाकल्यावर त्याचा कलर येल्लो असा होत असतो. ठीक आहे. हे दोन इम्पॉर्टंट इंडिकेटर्स आहेत सिंथेटिकचे जे एक्झाम्समध्ये विचारले जातात. त्यानंतर आपण जर थर्ड टाईप डिस्कस केला तो होता आपला ऑइल फॅक्टरी इंडिकेटर. ऑइल फॅक्टरी इंडिकेटरमध्ये हे कुठल्याही प्रकारचे रंग चेंज करत नाही, तर ते काय चेंज करतं तर तो स्मेल चेंज करतो. ठीक आहे. स्मेल म्हणजे काय, ऑर्डर. ओके. तर असे कुठले एक्झाम्पल्स आहेत तर ते आहे व्हॅनिला, ऑनियन, क्लोव्ह, लवंग, हे असे हे काही एक्झाम्पल्स आहेत जे याचे स्मेल जी आहे ती चेंज करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढंच डिस्कस करणार आहोत. यानंतर मी तुम्हाला हे जे आपण आज डिस्कस केले, जे इम्पॉर्टंट मी पॉईंट्स तुम्हाला सांगितले त्यावरचे मी तुमच्यासाठी जुने जे सीटेड एक्झामचे क्वेश्चन्स आहेत ते आणले आहेत. तर ते आपण आता इथे थोडक्यात डिस्कस करूयात. तर इथं विचारलं आहे ॲझर्शन आणि रिझनचा हा क्वेश्चन आहे. तर ॲझर्शन आहे इट इज रिकमेंडेड दॅट ॲसिड should be added to water for diluting the acid and not vice versa. रिझन दिलं आहे डायल्युशन ऑफ ॲसिड हायली एक्झोथर्मिक रिॲक्शन. म्हणजे इथं काय तुम्हाला आठवलं का, मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेतलं होतं की ज्यामध्ये एक होतं ॲसिडमध्ये पाणी टाकणं आणि पाण्यामध्ये ॲसिड टाकणं. ओके. तर इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे, आपण जर याचं ॲझर्शन बघितलं की इट इज रेकमेंडेड दॅट ॲसिड शूड बी ॲडेड टू वॉटर. म्हणजे काय असं सांगितलं जातं, असं योग्य आहे की पाण्यामध्ये नेहमी ॲसिड टाकावं. ओके. फॉर डायल्युटिंग द ॲसिड, जर तुम्हाला ॲसिडला डायल्यूट करायचं आहे पाण्यामध्ये तर तुम्हाला पाण्यामध्ये ॲसिड टाकायचं आहे. पण त्या उलट जर केलं तर ते होणार नाही. हे त्यांनी एक ॲझर्शन म्हणून स्टेटमेंट दिलं आहे. बरोबर. त्याचं रिझन काय सांगितलं आहे, का होणार नाही बरं ते, तर डायल्युशन ऑफ ॲसिड इज हायली एक्झोथर्मिक. का नाही होणार, कारण की ती जी रिॲक्शन आहे ती एक्झोथर्मिक होऊन जाईल म्हणून ते होणार नाही. बरोबर.
आणि हे आपण आत्ता जस्ट डिस्कस केलं होतं आपल्या टॉपिकमध्ये आणि यावर हा क्वेश्चन आलेला आहे. तर याचा आन्सर जर बघितलं तर दोघंही ॲझर्शन आणि रिझन हे बरोबर दिलेलं आहे आणि रिझन जो आहे तो ॲझर्शनचा बरोबर एक्सप्लेनेशन पण देतो आहे. म्हणून आपल्याला इथे ऑप्शन नंबर 2 हे बरोबर आहे. म्हणजे काय, बोथ ए अँड आर ट्रू, आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. ओके, होपसो तुम्हाला आपण जे आता डिस्कस केलं त्या कन्सेप्टवरनं तुम्हाला हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता आला असेल. नेक्स्ट आहे कलर चेंज. बघा, मी तुम्हाला हा टॉपिक पण म्हटले होते, हा चार्ट पण तुम्हाला स्क्रीनवर लिहून दिलेला होता, तोच चार्ट इथे आलेला आहे. ओके, द फॉलोइंग टेबल डिपिक्ट्स कलर चेंज इन ॲसिड्स अँड बेसेस व्हॅन व्हेरियस इंडिकेटर्स आर ॲडेड. ठीक आहे, तर इथे वेगळे आपल्याला इंडिकेटर्स हे दिलेले आहेत आणि जेव्हा आपण त्याच्यात ॲड करतो तर तेव्हा काही रिॲक्शन्स होतात, ते आपल्याला आता इथे सांगायचं आहे. तर पहिलं जर आपण एक्झाम्पल बघितलं ते आहे टर्मरिक. ओके, टर्मरिक ॲसिडमध्ये रंग नाही बदलत, पण बेसमध्ये काय होतो, तर आपण डिस्कस केलं होतं तो रेडिश होतो. ठीक आहे, हे आपल्याला टेबल जो आहे तो लर्न झाला पाहिजे, तर तुम्ही हे इझिली आन्सर सॉल्व्ह करू शकतात. रेड किंवा रेडिश कलर इथे आपल्याला शोधायचा आहे किंवा रेडिश ब्राऊन. नेक्स्ट आहे चायना रोज. चायना रोज जर ॲसिडमध्ये टाकलं तर ते डार्क पिंक होतो आणि बेसला जर टाकला तर तो ग्रीन होतो. ठीक आहे, हा जो टेबल आहे तो कम्प्लिटली तुम्हाला लर्न झाला पाहिजे, तरच तुम्ही यात सॉल्व्ह करू शकतात. फिनॉप्थिलिन इंडिकेटर ॲसिडमध्ये कुठलाही रंग देणार नाही, कलरलेस राहील आणि बेसमध्ये टाकल्यावर पिंक होईल. ठीक आहे, मिथाईल ऑरेंज जो आहे तो ॲसिडमध्ये टाकल्यावर ऑरेंज होईल आणि बेसला टाकल्यावर पिंक होईल. ओके, तर याचं जर ऑप्शन बघितलं तर ए बी सी डीनुसार आपल्याला अरेंज करायचं आहे. तर यामध्ये रेडिश ब्राऊन, ग्रीन, कलरलेस आणि ऑरेंज हे दिलेले आहेत. ठीक आहे, तर आपला ऑप्शन नंबर 2 इथे करेक्ट होतं. तर इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात दिली असेल की इथे आपल्याला जे ऑप्शन आहे ते जवळपास असे शोधायचे असतात. ओके, तर इथे आपण एक जर गोष्ट ऑब्झर्व केली, इथे मिथाईल ऑरेंजला त्यांनी ऑरेंज हा रंग देऊन ठेवला आहे. तर आपल्या नोट्समध्ये सुद्धा तुम्ही ॲड करून घ्या की मिथाईल ऑरेंज जेव्हा ॲसिडला टाकतो तेव्हा रेड किंवा ऑरेंज हा रंग देत असतात. ठीक आहे, तर एक्झाममध्ये हे 2 पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा. ऑरेंज असला की ऑरेंजला टिक करा आणि रेड असला की रेडला टिक करायचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे, which of the following is likely happen when chlorine gas is added to the solution of sodium bromine. ठीक आहे, तर हा एक बेसिक क्वेश्चन आहे, तो आपण जस्ट एकदा घेऊयात. नो रिॲक्शन विल टेक प्लेस. सोडियम क्लोराईन इज फॉर्म थ्रू डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. प्युअर सोडियम इज ऑप्टेन थ्रू सब्लिमेशन. सोडियम क्लोराईन इज फॉर्म थ्रू डिकम्पोजिशन. तर इथे टाईप्स ऑफ रिॲक्शन जे कन्सेप्ट आहे त्यावर हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर आपण नेक्स्ट येणाऱ्या टॉपिकमध्ये डिस्कस करूयात, पण याचा आन्सर जे आहे ते आहे 2. मी तुम्हाला सध्यासाठी सांगून ठेवते. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपला तो आहे अझर्शन आणि रिझन 1. तर फ्रेंड्स, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की HCl जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं, आपल्या स्टमकमध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे, ॲसिड प्रेझेंट असतं HClचं. ते ॲसिड काय काम करतं, तर जे काही आपण फूड आपण बाहेरचं खात असतं त्यामध्ये बॅक्टेरियाज वगैरे खूप बसलेले असतात, जर्म्स. तर जेव्हा ते फूड आपल्या स्टमकमध्ये जातं तर ते ॲसिड जे आहे ते त्या सगळ्या बॅक्टेरियाला मारायचं काम करतं. ठीक आहे, म्हणून हे आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं. आणि जेव्हा आपला ॲसिड इम्बॅलन्स होतो तेव्हा आपल्याला जास्त झाला तर ॲसिडिटीचा त्रास होतो आणि कमी झाला तो खूप अशा वेगवेगळे त्रास होत असतात, बरोबर. तर स्टमकचं फंक्शनिंगसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्या बॉडीमध्ये बॅलन्स असणं. तर याला फॉर एक्झाम्पल ॲसिडिटी वगैरे जर वाढली आपल्या स्टमकमध्ये तर त्याला कंट्रोल करून करतं. तर त्यावेळेस आपला मिल्क ऑफ मॅग्नेशिया आपण टॅबलेट म्हणून वगैरे असं खातो, तो आपल्या ॲसिडला जे HCl आहे बॉडीमध्ये स्टमकमध्ये ते बॅलन्स करतं. ठीक आहे, इथं तुम्हाला हे कन्सेप्ट कळाली असेल. तर यावर हा क्वेश्चन आहे तो आपण घेऊयात. तर अझर्शन आहे स्टमक प्रोड्युसेस HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड दॅट हेल्प्स इन ब्रेकडाऊन ऑफ फूड. ठीक आहे, नेक्स्ट इज डायजेस्टिव्ह ज्युसेस नीड अँड ॲसिडिक मीडियम टू ॲक्ट. म्हणजेच काय, इथं पहिले सांगितलं जातं की स्टमकमध्ये जे ॲसिड आहे ते अन्नाला तोडायचं काम करतं, बरोबर, जे की बरोबर आहे. आणि त्याचे जे ज्युसेस आहे ते ॲसिडचे मीडियमचे जे ज्यूस आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या डायजेशनसाठी. तर हे पण एक बरोबर आहे. ओके, तर यामध्ये आपलं बोथ ए अँड आर ट्रू अँड बी आर इज करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत.
विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन इज नॉट फिजेबल, म्हणजे जी रिॲक्शन इथे होऊ शकत नाही. तर ही परत एक रिॲक्टिव्हिटी सिरीजवर आपण जर ते डिस्कस केलं त्यावर हा तुम्हाला क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता येईल. हा टॉपिक रिलेटेड नाही आहे, पण मी तरी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन सांगून देते की यामधनं कुठली रिॲक्शन होणार नाहीत असा हा क्वेश्चन विचारला गेला आहे. तर याचा आन्सर आहे ZCaSO4. तर याचं रिॲक्शन का नाही होणार, तर आपण जर एक रिॲक्टिव्हिटी चार्ट बघितला जे पिरियडिक टेबलमध्ये वगैरे असतं बरोबर, तर त्यामध्ये कॅल्शियम, नंतर मॅग्नेशियम, नंतर ॲल्युमिनियम, नंतर झिंक, नंतर आयरन, त्यानंतर लीड आणि कॉपर ही रिॲक्शनची सिरीज आहे. ठीक आहे, म्हणजे याची जी रिॲक्टिव्हिटी आहे ती अशी आहे. तर आपण जर इथे बघितला कॅल्शियम जो आहे तो झिंकपेक्षा मोठा आहे बरोबर, झिंक छोटा आहे. तर ही जी रिॲक्शन आहे इथे ती होणार नाही. का, कारण की आपण जर डिस्प्लेसमेंट हा टाईप बघितला तर त्यामध्ये जर याला आपण जर थोडं सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तर असं होईल ZnSO4 प्लस Ca कॅल्शियम. तर ही चुकीची रिॲक्शन तयार होते. ओके, तर ही याला रिप्लेस करू शकत नाही. का, कारण की कॅल्शियमचं जास्त आहे. इथे उलट व्हायला पाहिजे, कॅल्शियम इथे येईल आणि मग Zn रिप्लेस होईल. असे रिॲक्शन इथे फॉर्म व्हायला पाहिजे, जे इथे उलटी दिलेली आहेत. म्हणून याचं जे आन्सर आहे ते आहे फर्स्ट. तर होप्सो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट कन्सेप्ट भेटला असतील ॲसिड आणि बेसिस रिलेटेड, आणि त्याबद्दलचे मी तुमच्यासोबत काही इम्पॉर्टंट क्वेश्चनसुद्धा डिस्कस केलेले आहे. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू.